ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काय काम करायचं हा प्रश्न पडतो। कुटुंब छोटं असतं, मुलाचं शिक्षण असतं, मुलीचं लग्न असतं आणि काहीतरी अडचणी असतात, घरात दवाखाने सुद्धा निर्माण होतात। मग याच्यावर मार्ग काय काढायचा? तर आम्ही कुटुंबात एकत्र बसलो आणि आम्ही असं ठरवलं की आपल्याकडे क्लस्टर चालू करायचं। मी आपल्याला आश्वासित करतो, हे अंजुमनी क्लस्टर चालू केलंय, 14 एकर जागा घेतलेली आहे, काम चालू आहे। पुढच्या 6 महिन्यामध्ये आपल्याला शब्द देतो, भगवान बाबाची, गौतम बुद्धांची शपथ घेऊन सांगतो, वीर एकलव्यांची शपथ घेऊन सांगतो की पुढच्या 6 महिन्यामध्ये माझ्या माता भगिनींना 180 कंपन्यांबरोबर आपला करार झाला। अंजुमने 180 कंपन्यांबरोबर करार केलेला आहे। मी आपल्याला शब्द देतो या बुदलवाडीकरांना की आपल्याकडे कच्चा माल येईल, पक्का माल आपल्याकडनं घेऊन जाईल। कमीत कमी 50,000 रुपये आणि जास्तीत जास्त लाख रुपये या प्रत्येकाच्या कुटुंबाला मिळेल, ही जबाबदारी मी तुमच्याकडनं घेतो। आणि जय भीम समाजाच्या लोकांना मला न्याय द्यायचा आहे, त्यांचा मला विकास करायचा आहे, इथं असणाऱ्या ह्या कुटुंबाचा विकास करायचा आहे, या माझ्या माता भगिनींचा विकास करायचा आहे, या तरुणांचा विकास करायचा आहे, या ज्येष्ठ नागरिकांचा विकास करायचा आहे। ह्या विकासासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे। परंतु लक्षात ठेवा, जो गाव करतं ते राव करत नाही, एकटा आमदार हे सगळं करू शकत नाही। म्हणून मला जोडीला कोणीतरी पाहिजे, तुमच्या अंजुमताईला जोडीला कोणीतरी पाहिजे। म्हणून आप्पाच्या सौभाग्यवती उषाताईंना तुम्ही निवडून द्या। ज्या ज्या अडचणी असेल, जे जे प्रॉब्लेम असेल, जे जे दुःख असेल, हे दुःख तुम्ही आमच्यावर सोडा। तुमच्या अडचणी असेल, तुमचे प्रॉब्लेम्स असेल, हे सगळे प्रॉब्लेम सोडवायची जबाबदारी मी घेतो। परंतु आपल्याला हात जोडून नम्र विनंती करतो, मला कोणावर टीका करायची नाहीये, मला फक्त विकासावर बोलायचं आहे, कुटुंबाच्या प्रगतीवर बोलायचं आहे, तरुणांच्या नोकरीवर बोलायचं आहे, शेतकऱ्यांच्या विकासावर बोलायचं आहे, महिलांच्या सुद्धा विकासावर बोलायचं बघत असते। बहीण बिचारी वाट बघत असते, बायको सुद्धा चातकासारखी त्या मुलाची वाट बघत असते। म्हणून ह्यासाठी आपण या मनमाड शहरामध्ये MIDC आणलेली आहे। आपल्याला नक्की आश्वासित करतो, कमीत कमी सुरुवातीला आपल्या 20 ते 25 कंपन्या आपल्याकडे येणार आहे। 10 ते 15 हजार महिलांना आणि 10 ते 12 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे, हेही या ठिकाणी आपल्याला आश्वासित। MIDC मी बोलत नाही, मी पहिला करून दाखवतो। MIDCच्या 7/12च्या उतारावर शिक्के झालेले आहेत, MIDCची जमीन ॲक्वायर झालेली आहे, MIDCच्या अंतर्गत रस्त्यासाठी, लाईटीसाठी, पाण्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे। आपल्या भुयारी गटारीचं पाणी स्वच्छ करणार असून ते पाणी आणि जुनी जी योजना आहे त्या दोन्हींचे पाणी आपण MIDCला देणार आहोत आणि MIDCच्या माध्यमातून बेरोजगारांना आपण रोजगार देणार असेल। माझे अनेक आमदार असेल, अनेकांनी पाण्यावर चर्चा केली, परंतु आम्ही एकच गाईडलाईन केली आणि आम्ही एकच टॅगलाईन केली, आधी करून दाखवलं, मग बोलले जाते आपल्याला 24 तास आपल्या घरामध्ये पाणी। आज पाणी 60 दिवसांनी येत होतं, भारतीताईंनी मला मदत केली, केंद्राकडनं पैसे आणले, राज्याकडनं पैसे आणले, आज 3 दिवसांनी तुमच्याकडे पाणी येते। फक्त उद्घाटन बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे। ज्या दिवशी उद्घाटन येईल त्या दिवशी ह्या बुदलवाडीतील माझ्या माता भगिनींच्या किचन असेल, बाथरूम असेल, गार्डन असेल, पटांगण असेल, प्रत्येकाच्या घरात 24 तास पाणी द्यायची ह्या सुहास कांद्याची जबाबदारी।